स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलूसच्या चांग भलं ज्वेलर्स मध्ये। आता मिळवा 1000 मध्ये 10,000चे दागिने, अटी लागू। जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत। सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग भलं ज्वेलर्स, मेन रोड, नागोबा मंदिर समोर, पलूस, जिल्हा सांगली। 416 310। राहुल मोरे 84 21 56 1207। तंत्रज्ञानामुळे विचार कुंठित करण्याचं काम। संमेलनाध्यक्ष डॉक्टर मिलिंद जोशी। पलूसमध्ये 35वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न। स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ पलूस आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने 35वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्रसिद्ध वक्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर मिलिंद जोशी पुणे हे होते। उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवदत्त राजू उपाध्ये विटा यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रमुख पाहुणे म्हणून क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडलचे अध्यक्ष शरद लाड, स्वागत अध्यक्ष उद्योजक विनय निकम, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले, वाचनालयाचे अध्यक्ष सुहास पुदाले, हिम्मत पाटील, जयवंत आवटे, संदीप नाझरे, माजी प्राचार्य BN पवार, LA पाटील, प्राचार्य डॉक्टर तानाजी चव्हाण, शाहीर काकासाहेब देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्य संमेलन ही आता शाळा महाविद्यालयात घ्यायला हवी, जेणेकरून नव्या पिढीची पावलं साहित्यांच्या वारीकडे वळतील, असं मत ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त राजू उपाध्ये यांनी व्यक्त केले। नवीन लोकांची साहित्यामध्ये भर पडत नाही ही खंत व्यक्त केली। प्रमुख पाहुणे आणि क्रांती कारखाना अध्यक्ष शरद लाड म्हणाले, साहित्य तळागाळापर्यंत रुजलं पाहिजे। साहित्य रुजवण्यासाठी शाळा ही अतिशय महत्त्वाची जागा आहे। साहित्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा सक्रिय सहभाग असेल, असे प्रतिपादन केलं। अध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले, लेखकांना लेखनाची साधना करावी लागेल। आपले विचार कुंठित करण्याचं काम तंत्रज्ञानामुळे होत आहे। यामुळे पलूस तालुका मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती वासंती मेरू, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पलूसचे अध्यक्ष संतोष काळे, स्वामी विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष सुहास पुदाले, सतीश पवार, संपतराव पार्लेकर, श्रीहरी कुलकर्णी, पांडुरंग पुदाले, हरिभाऊ पुदाले, नामदेव जाधव, सुधाकर कुलकर्णी, वर्षा पुदाले, धनाजी सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, उमा पुदाले, सोपान डोंगरे यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष काळे, स्वागत श्रीमती वासंती मेरू, परिचय डॉक्टर संपतराव पार्लेकर, सुभाष कवडे, आभार पांडुरंग पुदाले यांनी मानलं। दुपारी निमंत्रित कवींचे कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। संयोजन स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ व पलूस तालुका ग्रामीण मराठी साहित्य परिषदेचे कार्यकर्ते यांनी केले। या काळामध्ये आमची पिढी अशी तक्रार करत होती की संपादकांनी माझं लेखन छापलं नाही, वर्तमानपत्रामध्ये त्यामुळे माझं लेखन प्रकाशित होऊ शकलं नाही, दिवाळी आमच्यामध्ये ते प्रसिद्ध होऊ शकलं नाही। आजच्या तरुण मुलांना ही तक्रार करायला संधी नाही, कारण समाज माध्यमामुळे साहित्याचं लोकशाहीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला लिहिण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। पण हे सगळं उदंड लेखन होत असताना त्यातला कसदारपणा का हरवतोय याचं चिंतन आपण सगळ्यांनी करण्याची आज गरज आहे। कारण जिथे स्फूर्ती आहे तिथे साहित्य आहे, जिथे स्फूर्ती आणि तिची अभिव्यक्ती आहे तिथे साहित्य आहे। आज दुर्दैवाने स्फूर्ती नाही तरी अभिव्यक्ती घडताना दिसते आणि त्यामुळे कसदार असं काही आपल्या हाताला लागत नाही, अशी एकूण सगळी परिस्थिती। एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की साहित्य निर्मिती ही दुधाचं दही होण्या इतकी जलद प्रक्रिया नाही। आज आपण समकालीन आहोत हे दाखवण्याची लेखक कवींना इतकी घाई झालेली आहे। अपघात झाला लगेच कविता, एखादी राजकीय घटना घडली लगेच कविता, हा जो उथळपणा साहित्य विश्वामध्ये असलेला आहे त्यामुळे पडत नाही खंत। ही गोष्ट एकदा मी म्हणजे जोशी सर, मी तुमच्यासाठी सांगतोय, जबाबदारीने सांगतोय। सुनीता देशपांडे आणि पु ल देशपांडेंच्याकडे जेव्हा ही खंत मी मांडली होती, सातारच्या एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे स्वयंवर मंदिर कार्यालयामध्ये बोलण्यासाठी मी त्यांना गेलो होतो, तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं की ही खंत आमची पण लोकांची आहे की साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार प्राप्त
मान्यवर आणि संयोजक याशिवाय लोकांचा सहभाग फार कमी होत चालला. पण म्हणजे त्याला मीच एक उत्तर काढलं. ते काय तर म्हणजे आपणच प्रेक्षकांच्या दारात जायचं, आपणच नवीन साहित्यिकांना, आपण नवीन ऐकणाऱ्यांच्या दारामध्ये जायचं. म्हणजे तो कोण समाज? तर त्यांनी सांगितलं की जाणती मुलं जी असतील, जी ज्युनियर कॉलेजची असतील, जे मेडिकल कॉलेजचे असतील, इंजिनिअरिंग कॉलेजचे असतील, आणि त्याचा पहिला प्रयोग आनंद यात्रा एका कवितेच्या नावाचा पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडेंनी मिरज मेडिकल कॉलेजमध्ये केला. त्याचं संयोजक म्हणून काम केलेलं. मला आनंद आहे की त्यातल्या अनेक मुलं आज साहित्यिक क्षेत्राशी निगडीत आहेत. समजा ते साहित्यिक नाही होऊ शकले तर ते साहित्य क्षेत्राला मदत करतात. कोणी साहित्य संमेलन भरवते, कोणी पुस्तक संमेलन भरवते, कोणी पुस्तक लिहिते. हे सगळं करायची जबाबदारी आता तुमची आहे. मला सांगायचं एवढंच, पोहोचण्याची गरज आहे. आजच्या युवकांच्याकडे पोहोचण्याची गरज आहे. आणि निश्चितपणानं ते कुठेतरी कमी पडत आहे. आणि आपल्या सगळ्या साहित्यकांना विनंती करायची वाटते, आम्ही सगळी मंडळी तुमच्या बरोबर आहे, पण हे तळागाळात पोहोचू देत. आपले विचार हे बरोबर आहे की नाही हे विचार करायची जी सस्यविवेक बुद्धी आहे, मुळापासूनच समाजात शाळेपासूनच त्याला आत्मसात करायला पाहिजे. त्याच्यावर संस्कार व्हायला पाहिजे. ते कुठे करायला आपण शिक्षक, पालक आणि सगळा समाज थोडंसं कमी पडतोय. त्याचंच हे द्योतक आज जे समाज कुठं चालला आहे त्याचंच हे द्योतक आहे. कारण म्हणा तर या समाजाचं मजबूत करणं आज ही काळाची गरज आहे. आणि ही खरे साहित्यिक आहे ते सातत्यानं कुठेतरी आपले विचार तिथपर्यंत पोहोचावेत, कुठेतरी त्यातून नवीन काढावं हिची मानसिकता घेऊन आली. पण त्यांना वाढवणं, त्यांचं साहित्य चळवळ वाढवणं ही आपल्या काळाची गरज करते. निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना सांगेल की साहित्य चळवळ वाढवण्याच्या दृष्टीतून क्रांती उद्योग समूह हा निश्चितपणाने आपल्या